विकास काय नाही पण भाकास करतोय। जरांगे पाटील जो उमेदवार देतील त्या उमेदवाराला आम्ही प्राधान्य देऊ। तो असा एक ठराविक विकास होतोय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे। विकास करून राहिले पण हे याचं काय केलं ते या ना इथे येऊन सांगायला पाहिजे ना म्हणा। अब्दुल सत्तार कोण आहेत तर लोक म्हणतील ते वादाचं बिराड कायम पाठीवर घेऊन चालणारे मंत्री आहेत। पण हे खरं आहे, कायम वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या अब्दुल सत्तारांना ओळखत नाही असा माणूस किमान मराठवाड्यात तरी सापडणार नाही। सत्तार आणि वाद हे जणू समीकरणच। अब्दुल सत्तार यावेळेला विजयाचा चौकार मारणार का हा खरा प्रश्न आहे। वेगवेगळ्या पक्षात उड्या मारून मंत्रीपद पदरात ठेवणारे सत्तार यावेळी शिंदे गटाचे उमेदवार असतील अशी शक्यता आहे। त्यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी खासदार माणिकराव पुलोतकर यांचे चिरंजीव प्रभाकर पुलोतकर हे पुन्हा लढण्याच्या तयारीत आहेत। ते ठाकरे गटाकडून लढतील अशीही शक्यता आहे। यावेळेला सत्तारांना माजी मंत्री दानवेंची साथ मिळेल का, गेल्या वेळेच्या पराभवाचा बदला पुलोतकर घेतील का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा वन इंडियाचा हा प्रयत्न। सिल्लोड सोयगावचा आमदार म्हणून तुम्ही कोणाचा चेहरा आवडणार? अब्दुल सत्तार। विकास कामे झालेत का? काय विकास कामे केलेत? विकास काम काही आपल्याला एवढं बोललं जात नाही, पण आम्ही एकनाथ शिंदेकडे पण त्याला मतदान करतो। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे। म्हणजे काय असं काय आवडलं तुम्हाला एकनाथ शिंदेमध्ये? मराठी माणूस हे दुसरा आम्हाला समजत नाही। आपल्या बोलण्यातून वाद ओढून घेणारे नेते म्हणून सत्तारांकडे पाहिलं जातं। 2 वर्षांपूर्वीच सिल्लोड महोत्सवाला सत्तारांनी 15 कोटींचा निधी गोळा करायला लावल्याचा आरोप खुद्द अजित पवारांनी केला होता। सभागृहात त्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर त्यावेळेला बराच गोंधळ देखील उडाला होता। टीईटी घोटाळा, महिला खासदाराबद्दल वापरलेली शिवराळ भाषा, मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेची परस्पर केलेली घोषणा या सगळ्यामुळे सत्तार कायम वादाच्या केंद्रस्थानी राहिलेत। एकदा तर दारू पिता का असं सत्तारांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच विचारलं होतं। हे सत्तार त्यांच्या सिल्लोड मतदारसंघातून यावेळेला 4थ्यांदा विजयाचं गणित आखत आहेत। सिल्लोड सोयगावचा आमदार अब्दुल सत्तार आहेत, जे आपले पालकमंत्री आहेत, ते विकास करू लागले का? विकास करून राहिले पण हे याचं काय केलं ते या ना इथे येऊन सांगायला पाहिजे ना म्हणा। सोयगाव सिल्लोड हा सत्तारांचा मतदारसंघ। या मतदारसंघात 1994, 99 आणि 2004 अशा 3 विधानसभा ते हारले। 2009 मध्ये काँग्रेसकडून ते पहिल्यांदा विधानसभेवर गेले। 2014ला मोदी लाट होती, मात्र स्थानिक राजकारणात सत्तारांनी पुलोतकरांच्या साथीनं मराठा, राजपूत, मुस्लिम मतदारांची मोड बांधली। काँग्रेसमध्ये असूनही भाजपच्या रावसाहेब दानवेंशी त्यांनी जुळून विजय मिळवला। 2019ला काँग्रेसने त्यांचं तिकीट कापल्यावर ते थेट शिवसेनेत जाऊन आमदार झाले। एवढंच काय तर मंत्री देखील झाले। शिवसेनेच्या फाटाफुटीत सत्तार शिंदे गटात गेले आणि पुन्हा मंत्री झाले। सत्तारांची कारकीर्द वेगवान आणि तितकीच वादग्रस्तही राहिली आहे। सिल्लोड सोयगाव विधानसभासाठी पुन्हा आमदार म्हणून तुम्ही कोणाचा चेहरा पसंती देणार? माननीय नामदार अब्दुल सत्तार अब्दुल नबी। काय कामं केलं? विकास कामे झालेत का त्यांचे? भरपूर विकास कामं झाली पिंपळगाव पेठमध्ये। साईबा महाराज मंदिराला ब वर्ग दर्जा मिळवून दिला। ग्रामपंचायतला गाळे वर गाळ्याच्या वरती ग्रामपंचायत, स्मशानभूमी सुशोभीकरण, शाळेला वर्ग खोल्या आणि मंदिरासमोर पेवर ब्लॉक। सोयगाव सिल्लोड मतदारसंघात मराठा, मुस्लिम, राजपूत मतांवर आमदार ठरतो। येथे परंपरागत सत्तार विरुद्ध भाजप असं चित्र पाहायला मिळतं। मात्र आता सत्तार महायुतीत आहेत, तरीही दानवेंचे अर्थात भाजपचे कार्यकर्ते सत्तारांना मदत करतील का ही शंका आहे। शिवाय शिवसेनेचा ठाकरे गटही सत्तारांवर दात खाऊ नये। गेल्याच महिन्यात ठाकरे गटाने इथून लढण्याची घोषणा केली। पुलोतकर हेच ठाकरे गटात जाऊन सत्तारांविरोधात उमेदवारी दाखल करतील अशी शक्यता आहे। या मतदारसंघातील सुमारे 50,000 मुस्लिम मतदारांवर सत्तारांचं राजकारण चालतं। मात्र हा समाज यंदा महायुतीच्या पाठीशी राहील का हा महत्वाचा प्रश्न। शिवाय या तालुक्यात मराठा आरक्षण आंदोलनामुळे मनोज जरांगेंना मानणारा वर्ग मोठा आहे। ते सत्तारांच्या पाठीशी नक्कीच उभे राहणार नाहीत। भाजपचे कार्यकर्तेही सत्तारांवर नाराज आहेत। सुरेश बानकर, सांडू पाटील लोखंडे, ज्ञानेश्वर मोठे, इद्रिस मुलतानी हे काय निर्णय घेतात यावरही आमदारकी अवलंबून राहणार आहे। एकंदर सत्तारांना यावेळची लढत सोपी नक्कीच नाही। तुम्ही पुन्हा आमदार म्हणून कोणाचा चेहरा बघणार? आम्ही जो जरांगे पाटील जो उमेदवार देतील त्या उमेदवाराला आम्ही प्राधान्य देऊ। प्रथम आमच्या मराठा आरक्षणासाठी आम्ही दुसरा कोणताही उमेदवार नाकारणार आहे। भाऊ, सिल्लोड सोयगावचा मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली विकास होतोय का? विकास काय नाही पण भाकास करतोय। अच्छा, आता काही नागरिक इथं बोललेत मराठा आरक्षण संदर्भात, तर तुम्हाला काय वाटतं मराठा आरक्षणासाठी जे तर कोणत्या पार्टीकडून तुम्हाला आरक्षण मिळू शकतं? आरक्षण पार्टीचा विषय नाही, जरांगे पाटील जो उमेदवार देतील तो आमचा उमेदवार राहील।
तुम्हाला हा विषय कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या विषयावर. तोपर्यंत पाहत रहा वन इंडिया मराठी.